नमस्कार. तुम्ही पाहताय हवामान अलर्ट हा यूट्यूब चॅनल आणि मी केदार बर्वे आपलं स्वागत करतो. आज 6 एप्रिल दुपारचे 1:30 वाजत आहेत. आज आपण पुढील 3 दिवसाचा 7, 8 आणि 9 एप्रिल या 3 दिवसाचा हवामान अंदाज आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. सर्वप्रथम सध्या काय सिस्टीम सक्रिय आहेत. हिमाचल प्रदेश आणि जम्मू काश्मीरच्या भागात एक WD सक्रिय आहे. हा कमजोर असल्यामुळे या भागात हिमवृष्टीचा काय अंदाज नाहीये. झाला कुठे एका दुसऱ्या ठिकाणी तर हलका मध्यम पाऊस होऊ शकतो, अन्यथा हिमवृष्टीचा अंदाज काय नाहीये. तसेच राजस्थान पासून पूर्व भारतापर्यंत बिहारपर्यंत एक ट्रफ लाईन सध्या सक्रिय आहे. त्याच्यामुळे राजस्थान, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, बिहार या भागात थोड्याफार क्षेत्रासाठी प्री मान्सून पाऊस सक्रिय आहे. आता आज 6 एप्रिल आहे. उद्या थोड्याफार सिस्टीममध्ये बदल होतील. एक ट्रफ लाईन तेलंगणापासून अशीच केरळपर्यंत सक्रिय होईल. मध्य प्रदेशच्या आसपास एक चक्राकार हवेची स्थिती सक्रिय होईल. त्याच्यानंतर बंगालचा उपसागर आणि अरबी समुद्रात अँटीसायक्लोन म्हणजेच उलट्या दिशेने फिरणारी चक्राकार हवेची स्थिती सक्रिय होईल आणि याच्यामुळेच थोडंफार बंगालच्या उपसागरावरून अरबी समुद्रावरून आपल्या राज्यात थोडंफार बाष्पयुक्त वाऱ्याचा फ्लो उद्यापासून चालू होईल. त्याच्यामुळे उद्यापासून थोडंफार पावसाचा अंदाज विदर्भ, मराठवाड्यात राहील आणि उत्तर महाराष्ट्रात थोड्याफार क्षेत्रासाठी उद्यापासून पावसाचा अंदाज आहे. ते पुढे सविस्तरमध्ये पाहणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आणि महाराष्ट्राच्या जवळून जर पाहायचं गेलं तर थोडंफार सध्या अमरावती जिल्ह्याच्या उत्तर भागात थोडंफार ढगाळलेलं हवामान आहे. तसेच जळगाव जिल्ह्याच्या काही भागात अंशतः ढगाळलेलं हवामान, तसेच यवतमाळ आणि चंद्रपूरच्या जिल्ह्यात काही भागात ढगाळलेलं हवामान, अंशतः ढगाळलेलं हवामान आहे. जास्त प्रमाणात काही ढग नाहीयेत. उर्वरित राज्यात कोणत्याच भागातून ढग सध्या सक्रिय नाहीयेत. उन्हाची तीव्रता राज्यात सध्या संपूर्ण जिल्ह्यातून जास्त प्रमाणात जाणवत आहे. त्याच्यानंतर सर्वप्रथम आपण आजचा म्हणजेच 6 एप्रिलचा हवामान अंदाज पाहूया आणि त्याच्यानंतर पुढील 3 दिवसाचा. तर आज 6 एप्रिलला थोडंफार नंदुरबार, धुळे, जळगाव या 3 जिल्ह्यात ढगाळलेलं हवामान होईल आणि जर तसं स्थानिक वातावरण निर्माण झालं तर एका दुसऱ्या गावासाठी हलके मध्यम थेंब पडण्याचा अंदाज आजसाठी राहील. म्हणजे 6 एप्रिलसाठी विशेष काय पावसाचा अंदाज नाहीये, पण तरीसुद्धा या भागातून पावसाची शक्यता थोडीफार दिसत आहे. उर्वरित बुलढाणा, अकोला, अमरावती, नागपूर, भंडारा ढगाळलेलं हवामान, पावसाची शक्यता नाही. तसेच नांदेड, लातूर, सोलापूर, धाराशिव, सांगली अंशतः ढगाळलेलं हवामान. पुणे, सातारा, कोल्हापूर अंशतः ढगाळलेलं हवामान, पावसाची शक्यता कोणत्याच भागातून नाही. आज थोडंफार नंदुरबार, धुळे, जळगाव या 3 जिल्ह्यात थोडंफार हलके मध्यम थेंब झाले तर झाले. बाकी विशेष काय पावसाचा अंदाज राज्यात कोणत्याच जिल्ह्यातून नाहीये. त्याच्यानंतर उद्याचा म्हणजेच 7 एप्रिलचा जर हवामान अंदाज पाहायचा गेला तर जळगाव, बुलढाणा, अकोला, अमरावती, नागपूर, भंडारा या सर्व पट्ट्यातून वर्ध्याचे काही भाग या सर्व पट्ट्यातून मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज राहील. हे जे जिल्हे आहेत या जिल्ह्यांच्या उत्तर भागात पावसाची शक्यता जरा जास्त आहे. हा पाऊस सार्वत्रिक असा नसेल, वळीव स्वरूपाचा पाऊस आहे, त्याच्यामुळे सार्वत्रिक असा नसतो. थोड्याफार क्षेत्रासाठी मेघगर्जनेसह पाऊस व एका दुसऱ्या ठिकाणी हलक्या मध्यम पाऊस सुद्धा पडू शकतो. त्याच्यानंतर गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ, वर्ध्याचे दक्षिण भाग या पट्ट्यात जर स्थानिक वातावरण निर्माण झालं तर एका दुसऱ्या ठिकाणी हलके मध्यम थेंब पडू शकतात. बाकी विशेष काय पावसाचा अंदाज दक्षिण भागात उद्यासाठी म्हणजे 7 एप्रिलसाठी नाहीये. त्याच्यानंतर नांदेड, लातूर, धाराशिव, सोलापूर या पट्ट्यात सुद्धा उद्या ढगाळलेलं हवामान होईल. जर तसं स्थानिक वातावरण निर्माण झालं तर हलके मध्यम थेंब कुठेतरी पडण्याचा अंदाज उद्यासाठी म्हणजे 7 एप्रिलसाठी आहे. विशेष पावसाचा अंदाज या भागातून उद्यासाठी सुद्धा नाहीये. त्याच्यानंतर नंदुरबार आणि धुळे जिल्ह्यात या 2 जिल्ह्यात सुद्धा स्थानिक वातावरण निर्माण झालं तर हलके मध्यम थेंब कुठेतरी पडण्याचा अंदाज राहील उद्यासाठी म्हणजे 7 एप्रिलसाठी. बाकीचे मधले राहिलेले सर्व जिल्हे आहेत अकोला, वाशिम, बुलढाणा, जालना, पुणे, सातारा, सांगली, अहमदनगर, छत्रपती संभाजीनगर, नाशिक या सर्व पट्ट्यातून ढगाळलेलं हवामान राहील उद्यासाठी म्हणजे 7 एप्रिलसाठी. पावसाची शक्यता काय नाहीये. ढग असतील असं काय नाही की खूप प्रमाणात ढग असतील असं काय नाहीये. अंशतः ढगाळलेलं हवामान म्हणजेच कुठेतरी हलके मध्यम ढग सक्रिय होतील. पावसाची शक्यता काय नाहीये. तसेच पालघरपासून खाली सिंधुदुर्गपर्यंत सांगली, कोल्हापूर या भागात सुद्धा पावसाची शक्यता उद्यासाठी म्हणजे 7 एप्रिलसाठी नाहीये. त्याच्यानंतर 8 एप्रिल म्हणजेच सोमवारी विदर्भातील हे सर्व जिल्हे
वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, यवतमाळ या सर्व पट्ट्यातून मेघगर्जनेसह पाऊस व एकाच दुसऱ्या ठिकाणी गारपीट सुद्धा 8 एप्रिल म्हणजेच मंगळवारी होऊ शकते. हा पाऊस सार्वत्रिक असा नसेल. त्याच्यानंतर नांदेड, हिंगोली, वाशिम, अमरावती, अकोला या सर्व पट्ट्यातून सुद्धा स्थानिक वातावरण निर्माण झालं तर आणि लातूर, धाराशिव, सोलापूर या भागातून सुद्धा स्थानिक वातावरण निर्माण झालं तर एकाच दुसऱ्या ठिकाणी हलके मध्यम थेंब किंवा एका दुसऱ्या ठिकाणी जोरदार पावसाची सर होऊ शकते. या भागातून पावसाची शक्यता थोडीफार कमी आहे विदर्भाच्या तुलनेत. त्याच्यानंतर हे जे सर्व जिल्हे आहेत जळगाव, जालना, बीड, छत्रपती संभाजीनगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, नंदुरबार, धुळे, नाशिक हे सर्व जिल्हे आहेत. या भागातून अंशतः ढगाळलेलं हवामान राहील. 8 एप्रिल रोजी सुद्धा या भागात काय पावसाची शक्यता नाही आहे. बदल झाला तर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच सांगू. त्याच्यानंतर पालघरपासून खाली सिंधुदुर्गपर्यंत सुद्धा पावसाची शक्यता 8 एप्रिल रोजी नाही आहे. 9 एप्रिलला थोडंफार अमरावती, यवतमाळ, नांदेड, लातूर, परभणी, हिंगोली, अकोला, वाशिम, अमरावती या सर्व पट्ट्यातून पावसाचा जोर जरा जास्त राहण्याचा अंदाज आहे. 9 एप्रिल रोजी म्हणजेच मंगळवारी या सर्व जिल्ह्यातून मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज 9 एप्रिल रोजी राहील. तसेच धाराशिव, सोलापूर, सातारा, सांगली, पुणे, अहमदनगर, छत्रपती संभाजीनगर, जळगाव हे जे सर्व जिल्हे आहेत 9 एप्रिल रोजी या सर्व जिल्ह्यातून सुद्धा स्थानिक वातावरण निर्माण होऊन दुपारनंतर किंवा संध्याकाळच्या वेळी थोड्याफार क्षेत्रासाठी म्हणजेच एकाच दुसऱ्या गावासाठी मेघगर्जनेसह पाऊस होऊ शकतो. हा काय सार्वत्रिक असा पाऊस नसेल. नाशिक, धुळे, नंदुरबार ढगाळलेलं हवामान, स्थानिक वातावरण निर्माण झालं तर एकाच दुसऱ्या ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज. तसेच मुंबईपासून खाली सिंधुदुर्गपर्यंत पावसाची शक्यता काय 9 एप्रिलला सुद्धा नाही आहे. इकडे विदर्भात ढगाळलेलं हवामान राहील. पावसाची शक्यता 9 एप्रिलला. स्थानिक वातावरण निर्माण झालं तरच हलका मध्यम पाऊस एकाच दुसऱ्या ठिकाणी होऊ शकतो. 9 एप्रिलला थोडंफार पावसाचं प्रमाण विदर्भात थोडंफार कमी दिसत आहे. गोंदिया, भंडारा, नागपूर, वर्धा, अमरावती या सर्व पट्ट्यातून 9 एप्रिल रोजी. आणि 10 आणि 11 एप्रिलला पावसाचं क्षेत्र थोडंफार जास्त प्रमाणावर राहण्याचा अंदाज आहे. विदर्भातील हे सर्व जिल्हे, मराठवाडा, दक्षिण पश्चिम मध्य महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्रातील हे सर्व जिल्हे या सर्व पट्ट्यातून 10 आणि 11 एप्रिल रोजी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज राहील. विदर्भात सुद्धा स्थानिक वातावरण निर्माण झालं तर मेघगर्जनेसह पाऊस व गारपिटीचा अंदाज 11 आणि 12 एप्रिल रोजी राहील. मुंबई आणि पालघर विभागात काय पावसाचा अंदाज 11 आणि 12 एप्रिलला सुद्धा नाही आहे. तर हा झाला आपला हवामान अंदाज पुढील 3 दिवसासाठीचा. त्याच्यानंतर हवामान खात्याने पुढील 3 दिवसासाठी कोणत्या जिल्ह्यात कोणते अलर्ट दिलेले आहेत ते पाहूयात. तर 7 एप्रिल रोजी गडचिरोली, गोंदिया, भंडारा, नागपूर, चंद्रपूर, वर्धा या सर्व जिल्ह्यातून मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज येलो अलर्ट दिलेला आहे. तसेच यवतमाळ आणि वाशिम जिल्ह्यात 7 एप्रिल रोजी म्हणजे उद्या गारपीट होण्याचा अंदाज हवामान खात्याने उद्यासाठी म्हणजे 7 एप्रिलसाठी दिलेला आहे. त्याच्यानंतर नांदेड, लातूर, धाराशिव, सोलापूर, बीड, अहमदनगर, छत्रपती संभाजीनगर, जळगाव, धुळे, नंदुरबार, नाशिक या सर्व पट्ट्यातून हवामान खात्याने मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज येलो अलर्ट हवामान खात्याने उद्यासाठी म्हणजे 7 एप्रिलसाठी दिलेला आहे. पुणे, सातारा, सांगली या 3 जिल्ह्यात स्थानिक वातावरण निर्माण झालं तर हलक्या मध्यम पावसाचा थोड्याफार क्षेत्रासाठी चा ग्रीन अलर्ट हवामान खात्याने उद्यासाठी म्हणजे 7 एप्रिलसाठी दिलेला आहे. त्याच्यानंतर 8 एप्रिलचं जर पाहायचं गेलं तर चंद्रपूर, वर्धा, अमरावती या 3 जिल्ह्यात हवामान खात्याने मेघगर्जनेसह पाऊस व गारपिटीचा अंदाज 8 एप्रिलसाठी दिलेला आहे. तसेच गडचिरोली, गोंदिया, भंडारा, नागपूर, यवतमाळ, वाशिम, अकोला, बुलढाणा, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, अहमदनगर, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, बीड, धाराशिव, सोलापूर या सर्व जिल्ह्यातून मेघगर्जनेसह पावसाचा येलो अलर्ट हवामान खात्याने दिलेला आहे. त्याच्यानंतर धुळे, नंदुरबार, नाशिक, पुणे, सातारा, सांगली स्थानिक वातावरण निर्माण झालं तर हलक्या मध्यम पावसाचा ग्रीन अलर्ट हवामान खात्याने दिलेला आहे. 9 एप्रिलचं जर पाहायचं गेलं तर
भंडारा, नागपूर, अमरावती, अकोला, बुलढाणा, छत्रपती संभाजीनगर, जालना, अहमदनगर, पुणे, सोलापूर, धाराशिव, बीड, लातूर, सांगली या सर्व जिल्ह्यातून मेघगर्जनेसह पावसाचा येलो अलर्ट हवामान खात्याने दिलेला आहे. तसेच कोल्हापूर आणि सातारा, नाशिक, धुळे, नंदुरबार व जळगाव या सर्व जिल्ह्यातून, तसेच नांदेड, वाशिम, परभणी या सर्व जिल्ह्यातून हलक्या मध्यम पावसाचा ग्रीन अलर्ट हवामान खात्याने 9 एप्रिलसाठी दिलेला आहे. तर हा झाला पुढील 3 दिवसाचा हवामान अंदाज. शेतकरी मित्रांनो, उद्यापासून म्हणजे 7 एप्रिल ते 13 एप्रिलच्या दरम्यान वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या दिवशी मेघगर्जनेसह पाऊस व गारपिटीचा अंदाज आहे. त्याच्यामुळे शेतकरी मित्रांनो, जी काय कामं आहेत ती करून घ्या. आणि तुमच्या भागाचं पुढील काही दिवसात, पुढील 13 एप्रिलपर्यंत पाऊस झाला तर व्हिडिओ काढा आणि आपल्या इंस्टाग्रामच्या आयडीवर, हवामान अलर्ट ही इंस्टाग्राम आयडी आहे आपली, त्यावर जाऊन व्हिडिओ नक्की पाठवा. तो व्हिडिओ आपण आपल्या यूट्यूब चॅनलवर नक्कीच टाकू आणि गावाचं नावसुद्धा त्या व्हिडिओमध्ये किंवा मेसेजद्वारे नक्कीच कळवा. बाकी सध्याच्या अपडेटमध्ये एवढंच. धन्यवाद मित्रांनो. हा व्हिडिओ शेतकरी मित्रांना नक्की पाठवा, जेणेकरून ही अपडेट शेतकरी मित्रांपर्यंत पोहोचेल. धन्यवाद मित्रांनो.